नमस्कार मित्रांनो, मी त्याचं स्वागत करतो पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे दुसरा दिवस गणपती बाप्पाचा। आज ऋषी पंचमी आहे, तर मम्मीचा उपवास आहे आज। तर आज मम्मी स्पेशल भाजी बनवणार आहे, जी ऋषीची भाजी म्हणून बोलतात तिला। तर आजची व्हिडिओ पण पूर्ण बघा, ऋषीची भाजी कशा प्रकारे बनवतात आणि कोणत्या कोणत्या भाज्या घेतात तर बघाल तुम्ही या व्हिडिओमध्ये। तर चला जाऊया किचनमध्ये। ही कसली भाजी आहे? चवळीची दारची भाजी बोलतात तिला। तर आपण इकडे चवळीची भाजी घेतली आहे, त्याला गावी दारची भाजी असं पण बोलतात। तर आपण इकडे ही पूर्ण सगळी मिक्स भाजी घेतली आहे। काय काय मम्मी याच्यामध्ये? भेंडा, पडवळ, भोपळा, सगळी ती ऋषीची भाजी मिक्स येतं। ओके। आणि याच्यामध्ये ही ती ह्याची भाजी माठाची माठाची भाजी, लाल माठ आणि तो हिरवा माठ। लाल माठ आणि हिरवा माठ। तर आपण ज्या कापलेल्या भाज्या बघितल्या मगाशी, त्या सगळ्या एका टोपामध्ये घेतलेल्या आहेत एकत्र, आणि त्या आता आपण उकळून घेणार आहोत। आणि या भाजीची खासियत आहे की या भाजीमध्ये थोडं पण तेल नाही टाकत, फक्त पाण्यामध्येच शिजवणार, जेवढी शिजेल तेवढी मस्तपैकी। तर या ठिकाणी मावशी भाकरी बनवते वरीच्या पिठाची, कुदळ्याच्या वऱ्या, त्याला कुदळ्याच्या वऱ्या असं बोलतात, त्या पिठाची भाकरी आपण इकडे बघणार आहोत। तर मावशी, कुदळ्याच्या वऱ्या म्हणजे काय असतं? कुदळ्याच्या वरा म्हणजे आहे ना, नांगर न लावता हाताने कुदलतात ना। अच्छा, त्या ह्या वऱ्या। अच्छा, म्हणजे शेतामध्ये फक्त कुदलून घेतात त्या, अशा नांगर नाही त्याला फिरवत। ओके। तर त्या ज्वारीच्या या वरीच्या, अच्छा हा, त्या वरीच्या पिठाच्या या भाकऱ्या त्याच्या उपवासाला वापरतात, ऋषपंचमीच्या। ऋषीच्या उपवासाला याच भाकऱ्या लागतात। बघताय ही भाजी, ही भाजी फक्त पाण्यामध्ये उकळूनच खायची असते, आणि याच्यामध्ये फक्त थोडंसं मीठ ऍड करणार। जर तुम्ही पण ऋषीचा उपवास वगैरे तुमच्या घरी कोण करत असेल तर तुम्हाला माहित असेल, आणि जर नसेल माहिती तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघा। तर इकडे वरीच्या भाकऱ्या भाजून झालेल्या आहेत, तुम्ही बघत आहात।
सर्वात हेल्दी भाजी म्हणजे ही भाजी, मला तर खूप आवडते. तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंट करून सांगा तुमच्याकडे कशा प्रकारे बनवतात. आपण याच्यावर झाकण ठेवू. तर ही बघा भाजी मस्तपैकी उकडून घ्यायची. आणि इकडे भाकरी बघा मस्तपैकी वरीची भाकरी फुगली आहे. मम्मी तर सगळ्याच भाकऱ्या फुगवते, नाचण्याची, तांदळाची, आणि ही आता बघताय ती वरीची. भाकरी बनवण्यामध्ये मम्मीचा हात कोण पकडणार नाही आतापर्यंत तरी. एक नंबर. तर तुम्ही इकडे बघताय वाफा सुटायला लागल्यात आणि भाजीचा एकदम मस्त सुगंध सुटलाय. जर तुम्ही ही भाजी बनवाल तर तुम्हालाही कळेल की भाजीचा सुगंध किती मस्त येतो. तर तुम्ही बघता इकडे रिशीची भाजी आपली रेडी झालेली आहे. 1 तास भाजी उकडतच होती पूर्ण शिजायला पाहिजे म्हणून. तर याच्यामध्ये मम्मीने आता मीठ टाकलेलं आहे आणि आता भाजी आपली रेडी आहे. तर आपण बघू. तर इकडे बघताय तुम्ही आपली भाजी तयार झाली आहे. तर आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत. ही आपली रिशीची भाजी आहे, इकडे दही आहे आणि ही इकडे आपली वरीची भाकरी. पूर्ण एकदम सात्विक जेवण आहे. आणि इकडे ताक आहे.
होता मागून घेतला बोललो ना आवाज चालला ना मला नाही आता मला खेळायला नाही जाऊ थांब ना. आज हात केला तू हातावर दे गेला पण आता गेला नाही बरोबर आहे याची मागणी काय? काय मोठा आहे तर भाजी कशी झाली आहे ते मम्मीला विचारूया आपण. मम्मी भाजी कशी झाली आहे? कशी झाली आहे? खूप छान झालं, खूप छान झालं. तर कशी झाली आहे काका भाजी? जेवताना उपास सोडायला बघायचं नाही. तर या तुम्ही सगळ्यांनी जेवायला, उपास सोडायला या. ऋषीची भाकरी खायला या. कसली? ऋषीची ऋषीची भाकरी खायला या सगळ्यांनी. ऋषीच्या उपवासाला काय बोलताय काका? ऋषीच्या उपवासासाठी स्पेशल वरी गावठी वरी असते तिची भाकरी केली जाते. तर मित्रांनो ही होती ऋषी पंचमीची भाजी. तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही बघितलीत कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाज्या आपण यूज केल्या. जर तुमच्याकडे अजून कोणत्या प्रकारच्या भाज्या यूज करत असतील तर ते तुम्ही सांगा कमेंट करून. तुमच्या इकडे कशा प्रकारे बनवतात तेही सांगा. आणि अशाच व्हिडिओ आपल्या येत राहतील. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा मला. चला तर मग रजा घेतो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या. चला.